नमस्कार मंडळी. शाळेच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी जर काही पौष्टिक आणि झटपट बनवायचं असेल, तर हे ज्वारीच्या पिठाचे आप्पे नक्की बनवून पहा. वरून एकदम खमंग आणि आतमधून एकदम मऊसूत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीचे आप्पे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1/4 एवढं दही घातलं आहे आणि 1 वाटीला थोडंसं पाणी कमी घेतलं आहे. आपण अगोदर सर्व ज्वारीचं पीठ आणि दही हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अर्धी वाटी अजून आपण पाणी घातलं आहे, ते सुद्धा घट्ट वाटतंय, त्यामुळे अजून अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला ज्वारीच्या पिठाच्या काहीही गुठळ्या ठेवायच्या नाहीये. व्यवस्थित स्मूथ बॅटर आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, गाजर आणि 1 कांदा बारीक चिरलेला याच्यामध्ये व्यवस्थित हा मिक्स करून घेऊया. एकदम कलरफुल रेसिपी आहे, त्यामुळे मुलांना बघायला आणि खायला सुद्धा नक्कीच आवडेल. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि आप्पे छान होण्यासाठी इथे आपण थोडंसं तिखट घालणार आहोत. 1 चमचा तीळ घालणार आहोत आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण इथे आपल्याला थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे इथे आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. आपल्याला सुरुवातीपासून आत्तापर्यंत इथे आपण 2 वाटी पाणी घातलं आहे. मिश्रण आपल्याला हे जास्त घट्ट किंवा खूप पातळसुद्धा ठेवायचं नाहीये. हे पहा, असं सैलसर मिश्रण आपल्याला इथे ठेवायचं आहे. आता हे मिश्रण आपण 5 मिनिट झाकण ठेवून देऊया. 5 मिनिटानंतर मिश्रण आपलं हे व्यवस्थित मुरलं आहे. याचे आप्पे आपण लगेच बनवू शकतो, पण आप्याला छान जाळी पडावी यासाठी आपण अर्धा चमचा खायचा सोडा घेतला आहे. खायचा सोडा ॲक्टिव्हेट होण्यासाठी इथे आपण अगदी थोडंसं पाणी घातलं आहे त्याच्यावर आणि एका दिशेने असं फेटून घेतलं आहे. सोड्याच्या ऐवजी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता. ज्यावेळेस तुम्हाला आप्पे बनवायला घ्यायचे त्यावेळेस सोडा किंवा इनो घालायचा. खूप वेळ अगोदर सोडा घातला तर आप्याला छान जाळी पडणार नाही. इथे आपण आप्पेपात्र गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण थोडं-थोडं सगळीकडं तेल लावून घेतलं आहे. तेल असं चमच्याने सगळीकडं पसरून घ्यायचं आहे. आप्पेपात्र आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण यामध्ये घालूया. साधारण 1-1 किंवा 1.5 चमचा यामध्ये मी घालणार आहे. सर्व मिश्रण आप्पे पात्रामध्ये ओतून घेऊया आणि गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवून 2 ते 3 मिनिट हे आप्पे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत. 2 मिनिटं झालेली आहेत. आपण आता याच्यावर थोडं-थोडं तेल सोडूया, म्हणजे आपले आप्पे जे आहेत ते खाली चिकटणार नाहीयेत. झाकण ठेवून 1 मिनिटाची वाफ दिली आहे. आता तुम्ही पाहू शकता आपले जे आप्पे आहेत अगदी सहज निघतात ते. आता आपण हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. सर्व आप्पे जे आहे ते आपण असेच पलटी करून घेऊया. दुसरी बाजू भाजताना आपण इथे झाकण न ठेवता हे भाजून घेतलेले आहेत. इथे आपले सगळे आप्पे तयार झालेले आहेत. सर्व आप्पे आता आपण हळूहळू काढून घेऊया. उरलेल्या पिठाचे सुद्धा आपण आप्पे तयार करून घेऊया. इथे आपले झटपट, पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे आप्पे तयार झालेले आहेत. बऱ्याच वेळा आपल्या घरी भात शिल्लक राहतो. अशा या शिळ्या भाताचं काय करावं प्रश्न पडतो. तर कुणालाही कळणार नाही अशी मस्त रेसिपी आज आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बऱ्याच वेळा आपण फोडणीचा भात करतो, पण तो सुद्धा खाऊन कंटाळा येतो. मग त्यावेळेस तुम्ही असा पोटभरीचा नाश्ता बनवू शकता. इथे मी 1 कप एवढा शिळा भात जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे. आता आपल्याला याच्यामध्येच 1 वाटी रवा एवढा घ्यायचा आहे. हा रवा आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त दही घेतलेलं आहे. दही जर घालायचं नसेल तर तुम्ही इथे ताकसुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ज्या वाटीमध्ये आपण किंवा कपमध्ये दही घेतलं होतं त्याच आपण अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हे छान आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं करून घ्यायचं आहे. मिक्सरला आपण याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. बऱ्याच वेळा भात शिल्लक राहिला तर मुलं नको म्हणतात आणि कित्येक वेळ हा आईलाच खावा लागतो. पण आईसुद्धा किती वेळा खाणार? त्यामुळे अशी भन्नाट रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की ही शिळ्या भातापासून आहे. आणि सर्वजण हे मागून-मागून खातील. इथे थोडंसं मला मिश्रण घट्ट वाटतंय, त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि मिश्रण असं एकजीव करून घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला गोलाकार पद्धतीने असं हलवायचं आहे. त्यामुळे मिश्रण जे आहे ते हलकं होतं आणि त्यामध्ये हवा भरली जाते. मिश्रण आपण आता हे छान फेटून घेतलेलं आहे. साधारण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे.
आता आपण हे मिश्रण 10 मिनिट बाजूला ठेवून देऊया. 10 मिनिट बाजूला ठेवून दिल्यामुळे आपण याच्यामध्ये जो रवा घातला आहे तो छान भिजला जातो. यामध्ये आपण अर्धा चम्मच एवढा सोडा घातला आहे. सोडा घातल्यानंतर बॅटर जे आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आपलं बॅटर जे आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात घट्ट किंवा खूप पातळ सुद्धा नाहीये. इथे मी तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला होता. आता तवा आपला छान तापलेला आहे. त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घेऊया आणि हे टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपलं जे बॅटर आहे ते असं घालायचं आहे. मिश्रण घातल्यानंतर असं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट अशीच आपल्याला तव्यावर ठेवायचं आहे. अजिबात त्याला हात लावायचा नाहीये. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली जी आंबोळी आहे त्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे. एकदम परफेक्ट अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे. काही डाळ किंवा तांदूळ काहीच भिजवायला नको. मस्त आपली इथे शिळ्या भातापासून मस्त आंबोळी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने सुद्धा एकदम मस्त झालेली आहे. इथे आपण अशा एका जाळीवर काढून घेतलेल्या आहेत आंबोळी. हवं तर तुम्ही ही आंबोळी दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा यामध्ये मिक्स भाज्या वापरून तुम्ही यापासून आप्पे, इडली किंवा उत्तप्पा सुद्धा बनवू शकता. उरलेल्या ह्याच पिठापासून आपण एकदम मस्त कुरकुरीत डोसा सुद्धा बनवू शकता. प्रोसेस एकदम सेम आहे. हेच पीठ आपण इथे वापरणार आहोत. कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही की आपण जो हा डोसा आहे तो शिळ्या भातापासून बनवला आहे. एकदम मस्त कुरकुरीत होतो. वरची बाजू सुकल्यानंतर आपण इथे दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकता किती मऊ लुसलुशीत एकदम हलक्या-फुलक्या इथे आपल्या शिळ्या भातापासून आंबोळ्या तयार झाल्या आहेत. कुठलीही डाळ किंवा तांदूळ न भिजवता एकदम शिळ्या भातापासून ही रेसिपी तयार होते. ह्या आंबोळ्या तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा हे पीठ रात्रीच करून ठेवलं आणि रात्रभर असं आंबवण्यासाठी ठेवू शकता. त्यामुळे सकाळी यामध्ये सोडा किंवा इनो काहीच घालायची गरज पडत नाही. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्यानुसार तुम्ही अशा झटपट आंबोळ्या बनवू शकता. तर कशी वाटली आजची मऊ लुसलुशीत जाळीदार रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तसेच माझ्या या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. पाहूया तिसरा प्रकार. आज आपण अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता पाहणार आहोत. जर तुम्ही पोहे उपीट खाऊन कंटाळला असेल तर ही रेसिपी नक्की बनवून पहा. ही रेसिपी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. इथे मी 10 ते 12 पालकाची पाने स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहेत आणि त्यामध्ये 1 वाटी रवा इथे घातला आहे. साधारण अर्धी वाटी दही इथे मी घेतलेलं आहे. दही आपल्याला जास्त आंबट नको आहे. यामध्ये घातली आहे थोडीशी मी कोथिंबीर. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे हे मिश्रण आपण 10 मिनिट भिजवून देऊ. 10 मिनिटानंतर आपण यामध्ये अर्धा चम्मच खायचा सोडा घातला आहे आणि मिश्रण आपल्याला हे एकाच साईडने असं गोल गोल फिरवीत छान असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला याची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल घातलं आहे. तुम्हाला जर तेल घालायचं नसेल तर थोडंसं पाणी शिंपडून नंतर टिश्यू पेपरने ते पुसून घेऊ शकता. आता आपण गरम गरम तव्यावर हे पालकचे स्पंज डोसे बनवून घेऊया. अगदी झटपट तयार होतात आणि शिवाय पौष्टिक सुद्धा आहेत. डाळ तांदूळ काहीही भिजवायला नको अशा एकदम सोप्या पद्धतीने अतिशय झटपट असे आपले पालकाचे स्पंज डोसे पटकन तयार होतात. मी हे स्पंज डोसे दोन्ही बाजूने भाजून घेतले आहे. तुम्ही हवं तर एका बाजूने सुद्धा भाजून घेऊ शकता. बऱ्याच वेळा मुलं पालक खायला नको म्हणतात. त्यावेळी तुम्ही असे पालकाचे स्पंज डोसे तयार करून त्यांना देऊ शकता. अगदी झटपट होतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत. असा सुपर हेल्दी, सुपर टेस्टी नाश्ता तुम्ही नक्की बनवा. पाहूया चौथा प्रकार. सकाळच्या नाश्त्यासाठी कमीत कमी तेलात आणि मसाल्याचा वापर न करता ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत. इथे मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. ज्वारीचं पीठ घेताना हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे. इथे आपल्याला सारख्याच कपने पाऊण कप ताजं दही घ्यायचं आहे. दही आंबट घ्यायचं नाही. सोबतच आपल्याला 1 चमचा भरून बेसन पीठ इथे घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. दही घातल्याने नाश्ता मऊ लुसलुशीत होतो. आता
आता आपल्याला यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडं-थोडं पाणी घालून डोस्याच्या बॅटरसारखं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला डोसे करायचे नाहीये, तरीसुद्धा डोस्याच्या बॅटरसारखीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा कमी किंवा जास्त पाणी लागू शकतं, कारण काही ज्वारी कमी पाणी शोषून घेते तर काही जास्त. मला आत्तापर्यंत 1.5 कप एवढं पाणी लागलं आहे. इथे मी छान बॅटर असं बनवून घेतलेलं आहे. मुलं ज्वारीची भाकरी खात नाही, तेव्हा तुम्ही ज्वारीच्या पिठापासून असा खमंग पदार्थ बनवू शकता. आपलं बॅटर तयार झालेलं आहे. 15 मिनिटांसाठी हे बॅटर मुरण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटपटीत अशी चटणी बनवूया. इथे मी लहान आकाराचा कांदा मोठा चिरून घेतला आहे. थोडेसे टोमॅटो घेतलेले आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. 1 चमचा साखर घातली आहे आणि मिक्सरमध्ये वाटताना 1 हिरवी मिरची कट करून आपण तीसुद्धा यामध्ये वाटून घेतली आहे. ही चटकदार चटणी या ज्वारीच्या पिठाच्या नाश्त्याबरोबर एकदम छान लागते. ज्वारीच्या पिठाचा जो आपण नाश्ता बनवणार आहोत, त्याच्या तिखटपणासाठी इथे मी 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या तव्यावर तेल न घालता भाजून घेतल्या आहेत. त्याला आपल्याला चांगल्या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे, म्हणजेच बारीक करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची आणि लसूण यांचा कच्चेपणा येऊ नये त्यासाठी आपण ह्या तव्यावर भाजून घेतलेल्या आहेत. इथे आपलं बॅटरसुद्धा आता छान मुरलेलं आहे. थोडंसं दाटसर दिसतंय, पण पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये. आता आपण यामध्ये ठेचलेला जो हिरवी मिरची आणि लसूण आहे तो सुद्धा यामध्ये घालूया. सोबतच यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे. रंग सुद्धा छान येतो आणि चव देखील एकदम छान येते. याच्यामध्ये आपण भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आज आपण ज्वारीच्या पिठाचे मस्त असे धिरडे बनवणार आहोत किंवा तुम्ही आंबोळी, घावन देखील म्हणू शकता. सोडा, इनो न वापरता इथे आपले मस्त धिरडे तयार होतात. मिश्रण आपलं तयार आहे. लगेचच आपण याचे घावन बनवायला घेऊया. तवा गरम करून घेतला आहे आणि त्यावर अगदी थोडंसं इथे तेल लावून घेतलं आहे. तवा आपल्याला गरम असायला हवा आणि गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे. आता आपण हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊन नंतर साधारण 1 पळी एवढं मिश्रण मी घेतलं आहे आणि तव्यावर असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे. छोटे छोटेच आपण इथे धिरडे बनवणार आहोत, त्यामुळे मी इथे थोडंच मिश्रण घेतलं आहे. वरची बाजू थोडी सुकल्यानंतर आपण आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंग असं भाजून घेऊया. या ठिकाणी तुम्ही तेल सुद्धा लावू शकता. हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे खायला एकदम अप्रतिम लागतात आणि त्यासोबत जी आपण चटणी बनवली त्यासोबत तर एकदमच मस्तच लागतात. हे ज्वारीच्या पिठाचे घावन उन्हाळ्यामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम छान आहेत. पोटभरीचे आहेत. तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. ज्वारीचा गुणधर्म थंड आहे, त्यामुळे उन्हाळ्यासाठी ज्वारी ही चांगलीच असते. अशाच पद्धतीने मी बाकीची सुद्धा घावणं बनवून घेते. ही ज्वारीची घावणं खायला एकदम मस्त लागतात, मऊ लुसलुशीत होतात. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये ही ज्वारीची घावणं तुम्ही नक्की बनवा. एवढ्या साहित्यात 3 जणांचा नाश्ता आरामशीर होतो. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.